नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचा ठाकरे कम्प्युटरचा यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, तुम्ही सुद्धा DRDOचा फॉर्म भरला असेल तर आता DRDOचा ॲडमिट कार्ड कशा प्रकारे काढायचं हे सुद्धा शिकून घ्या। कारण आता जस्ट 5 मिनिटांपूर्वी आपल्याला DRDOचे ॲडमिट कार्डची लिंक मिळालेली आहे आणि ती लिंक ओरिजिनल आहे मित्रांनो। तर सिंपल तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे, DRDO सर्च करायचं आहे, DRDO ॲडमिट कार्ड डाउनलोड असं सर्च करा किंवा DRDO सर्च करा। तुम्हाला ही वेबसाईट ओपन करायची आहे DRDO। पहिला वेबसाईट ओपन करू नका, फालतू लंब्यामध्ये जाणार। सिंपल DRDO या वेबसाईटवरती क्लिक करा। त्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसून येईल। हा आहे आपला डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच DRDOची ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो। सिंपल ऑफरिंगवरती क्लिक करा, वॅकन्सीज या ऑप्शनवरती क्लिक करा। त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसते। तुम्ही फॉर्म भरताना जो लिंक ओपन केली होती म्हणजेच काय सेप्टम 11 ॲडव्हर्टाइजमेंट, ठीक आहे। सिंपल याच्यावरती व्ह्यू मोर या ऑप्शनवरती क्लिक करा। त्याच्यानंतर तुमच्यासमोर असं काही रेफरन्स दिसेल। नंतर बघा तुम्हाला इकडे हे दिसत आहे लिंक डाउनलोड ॲडमिट कार्ड फॉर टायर ठीक आहे, टायर 1 CBT एक्झामिनेशन अंडर सेप्टम 11 ॲडव्हर्टाइजमेंट। तर सिंपल व्हिजिट लिंक या ऑप्शनवरती क्लिक करा, यसवरती क्लिक करा। त्याच्यानंतर तुमच्याकडे लॉग इन करायचं। तर लॉग इन करण्यासाठी रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्या ईमेलला आलेला होता, जो तुम्ही फॉर्म भरताना तुम्हाला आलेला असेल, ठीक आहे। तर बघा हे आहे आपला, मी इकडे नोटपॅडवरती करून ठेवलेला आहे टाईप। सिंपल मी इथून रजिस्ट्रेशन नंबर कॉपी केला, इकडे पेस्ट केला। त्याच्यानंतर बघा तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे। हा पासवर्ड आपल्याला तेव्हाच आलेला असतो। सिंपल पासवर्ड मी एंटर केला। त्याच्यानंतर तुम्हाला टाईप करायचा आहे कॅपचा। तर कॅपचा फटाफट टाईप करून घ्या। त्याच्यानंतर तुम्हाला मी समोरचं प्रोसेस सांगितलं। आता कॅपचा टाईप केलेला आहे, आपण लॉग इनवरती सिंपल क्लिक करा। लॉग इन केल्यानंतर बघा गाईडलाईन फॉरगेट पासवर्डसाठी आलेला आहे मित्रांनो। आपल्याला ते करायचं आहे कारण ओल्ड पासवर्ड घेत आहे, परंतु आपल्याला आता नवीन पासवर्ड क्रिएट करायचा असतो। सिंपल आहे मित्रांनो, काही टेन्शन घेऊ नका। सिंपल तुम्हाला जो पासवर्ड ठेवायचा आहे ते पासवर्ड तुम्ही ठेवून घ्या, जसं मी काही पासवर्ड ठेवत आहे। तर आता आपण नवीन पासवर्ड टाकलेला आहे मित्रांनो। इकडून तुम्ही अनचेक करून पाहू शकता कशा प्रकारे आपण पासवर्ड टाकला आहे। आणि पासवर्ड लिहून ठेवा मित्रांनो, चुकायला नको, समोर अडचण जायला नको। सिंपल चेंज पासवर्ड या ऑप्शनवरती क्लिक करा। त्याच्यानंतर तुमचा पासवर्ड बघा, तुम्हाला एक मेसेज आलेला आहे, युअर पासवर्ड हॅज बीन चेंज सक्सेसफुली, ओकेवरती क्लिक करा। त्याच्यानंतर आता बघा तुम्हाला आता जो नवीन तुम्ही पासवर्ड टाकले तो पासवर्ड तुम्हाला इथं एंटर करायचा आहे। मी एंटर केलेला आहे। त्याच्यानंतर सिंपल तुम्ही हा कॅपचा परत एकदा टाका। कॅपचा 3-4 वेळा टाकायला लागतं यार, काय डियाड। ओके, नो प्रॉब्लेम। आता आपण कॅपचा टाकलेला आहे, लॉग इनवरती क्लिक करा। त्याच्यानंतर बघा तुमचं जे इंटरफेस अशा प्रकारे दिसून येत आहे सिंपल। ओके, आता तुमचं हे रजिस्ट्रेशन जे आहे ते लॉग इन जे आहे ते झालेलं आहे। सिंपल माय ॲप्लिकेशन ऑप्शनवरती क्लिक करा। इकडे तुम्हाला फोटोग्राफ दिसून येईल तुमचा, ठीक आहे। सगळ्या गोष्टी इकडे तुम्हाला दिसत आहे। ॲक्शनवरती क्लिक करा। त्याच्यानंतर अशा प्रकारचं काही तुम्हाला हे दिसतं आहे मित्रांनो, क्लोजवरती क्लिक करा। ॲडमिट कार्ड हा ऑप्शन तुम्हाला इकडे दिसून येईल। ॲडमिट कार्डवरती क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचं तुम्हाला नोटिफिकेशन दिसतं। त्याच्यानंतर ॲडमिट कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करा। लगेच तुमच्यासमोर ॲडमिट कार्ड डाउनलोड झालेलं तुम्हाला दिसून येईल।